आपसात असणारे मतभेद बाजूला सारून संघटना कशी सशक्त होईल यासाठी सर्वांना आपल्याला काम करायचं आहे। या अधिवेशनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। यानंतर व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। थोडक्यात घ्या म्हणजे सगळ्यांना आपल्याला हे करता येईल पुढे जाऊन। मान्यवरांना विनंती आहे की आपण 2च मिनिटात या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। किशोर कुठे आहे? किशोर आज या व्हॉइस ऑफ मीडियाच्या 4थ्या राज्य अधिवेशनास उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, समोरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, गेल्या 4 वर्षात व्हॉइस ऑफ मीडियाने 56 देशात जी भरारी घेतलेली आहे त्याचे मागं पण कारण आहेत की आपल्या पाठीमागं आपला नेता कसा आहे, तर आपला नेता संदीप काळेसारखा असावा जो कुठल्याही प्रसंगाला आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहतो। त्यामुळेच आज ही संघटना नुसतं राज्यभर नाही, देशभर नाही, तर 56 देशात काम करते। आपण व्यासपीठावर जो फोटो बघताय, हर्षद लोहार 1 वर्षापूर्वी डिजिटल मीडियाचं राज्याध्यक्ष झाले आणि दुर्दैवाने गेल्या 2 महिन्यापूर्वी अचानक ब्रेन हॅमरेज होऊन ज्यावेळेस त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं गेलं, घरची परिस्थिती अतिशय हालाकीची, 1 रुपये खर्च करायची ताकद नाही। आणि मला नेहमी माझं संदीप सरांचं भांडण असायचं की संघटनेत काम कशासाठी करायचं, देशात 130 संघटना आहेत, मग जर संघटना सभासदांच्या पाठीशी राहत नसेल तर त्या संघटनेचा आमच्यासारख्या सर्वसामान्य सभासदाला त्याचा काय उपयोग। आणि ज्यावेळेस हर्षद आजारी पडला 10 लाख रुपये खर्च होता, घरची परिस्थिती 1 रुपये खर्च करायची नाही। संदीप काळेंना ज्यावेळेस मी फोन केला सरांना, पहिल्या 1 मिनिटात वैयक्तिक 11,000 रुपये 1 सेकंदात त्यांनी टाकले आणि मुख्यमंत्री सहायता निधी असतील, मुंबईच्या दुसऱ्या चॅरिटेबल ट्रस्ट असतील किंवा राज्यभरातील व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व सभासदांनी, त्यास विशेष करून आमची जी बार्शीची संघटना आहे त्यांनी पण पैसे गोळा केले, हॉस्पिटलचं बिल भरलं सगळं, आणि दुर्दैवाने तो आपल्यात राहिला नाही। तरी देखील आपण त्याच्या घरच्यांना 2.5 लाख रुपये रोख देखील दिलेले आहेत। त्यामुळे संघटनेची काय ताकद आहे, काय करू शकते। एवढंच नाही तर आयुष्यमान भारतची जी आता स्कीम आहे त्याच्यात देखील संदीप सरांमुळे आपले जवळजवळ 4 ते 5 सभासद राज्याच्या कार्यकारिणीवर निवड झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो, संघटना माझी आहे, मी संघटनेचा आहे, माझं घरचं कार्य आहे असं समजून काम केलं पाहिजे संघटनेत, तर संघटना निश्चित वाढती। आपले प्रदेशाध्यक्ष मस्केजी आहेत, जे देखील वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात, महाले सर आहेत, चोरडियाजी आहेत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आहेत। म्हणजे एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्यासारख्या त्यांनी काय या संघटनेमुळे बळ दिलं हे माहिती आहे। दुसरं एक मला असं म्हणायचं आहे की आपली पत्रकारिता हे खरं तर एक विरोधक म्हणून काम केलं पाहिजे, सरकारवर व अधिकाऱ्यावर आपला अंकुश असला पाहिजे। पॉझिटिव्ह जर्नलिझम करत असताना जे काही सर्वसामान्य लोकांचे, गरिबांचे प्रश्न आहेत त्यासाठी देखील आपण, जे शासकीय अधिकारी काम करत नाहीत, जे राजकीय पदाधिकारी न्याय देत नाहीत, अशा सर्वसामान्य लोकांसाठी आपण झगडलं पाहिजे, तरच आपली प्रतिमा अजून उजळून निघल, सुधरून निघल। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण पुढील काळात संघटनेचं काम माझी घरची संघटना आहे, माझी संघटना आहे असं समजून काम करावं। निश्चित अजून संघटना फार मोठी होईल
आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं स्वागत व धन्यवाद. थांबतो. जय हिंद. धन्यवाद दादा.